सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गे समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी तथागतांच्या धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने तथागतांच्या महत्त्वपूर्ण देशनेला आपण प्रारंभ करतो। वेगवेगळ्या विषयावरती भगवंताचे उपदेश आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी आपण श्रवण करत असतो। अत्यंत महत्त्वपूर्ण संसारिक लोकांच्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त करण्यासाठी तथागतांनी अनेक अशा प्रकारचे उपदेश दिले व्यावहारिक दृष्टिकोनातून। म्हणजे वर्तमान काळामध्ये संसारिक लोकांच्या जीवनाशी निगडीत असणारे उपदेश भगवंताने दिलेले आहेत आणि त्यामुळे या देशनेच्या द्वारा कालच्या भागामध्ये आपण दीघनिकायमधील सिगालवाद सुत्त यावरती देशना श्रवण करत आहात। काल सिगालवाद सुत्ताच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण चर्चा केली, विश्लेषण केलं आणि भगवंताने सांगितलेल्या ज्या दिशा आहेत, जे 6 प्रकारच्या दिशेच्या संदर्भामध्ये विशेष रूपाने भगवंताने विश्लेषण केलं। त्या 6 प्रकारच्या दिशेच्या संदर्भामध्ये आपण विस्ताराने सिगालवाद सुत्ताच्या द्वारा देशना श्रवण करणार आहोत। काल आपण पूर्व दिशेच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये विश्लेषण ऐकलं होतं। पूर्व दिशेला भगवंताने माता पिता असं म्हटलेलं आहे। म्हणजे पूर्व दिशेची सेवा करणे, पूर्व दिशेची पूजा करणे अर्थात माता पित्यांची सेवा करणे, म्हणजे भगवंताचे जे उपदेश आहे तर प्रतिकात्मक रूपाने मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे जाण्यासाठी भगवंताने एक प्रतीक घेतलेले आहेत। म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव गुण आहे, मनुष्याचा जो स्वभाव गुण आहे त्या स्वभाव गुणाला अनुसरून भगवंताने त्याला अनुसरून उपदेश दिलेले आहेत। तसं तर आता कारण तो लोकधर्म आहे, लोक ज्या स्वभावाचे आहेत किंवा लोक
ज्या गोष्टींचा स्वीकार करतात, तर त्याच गोष्टीचा स्वीकार करत असताना ती गोष्ट तुम्ही स्वीकारा, परंतु त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने भगवंत असे म्हणतात की ती गोष्ट तुम्ही जे स्वीकारता, तुम्ही जे करता, त्या गोष्टीमुळे तुमचा लाभ होणार नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या गोष्टींचा स्वीकार करा. खरं तर पूर्व दिशा असेल, दक्षिण दिशा असेल, पश्चिम दिशा असेल किंवा उत्तर दिशा असेल, दिशांची पूजा करून कोणी सुखी होत नाही. सिगाल जो दिशांची पूजा करत होता, तर दिशांची पूजा करून कोण सुखी होणार आहे? दररोज जर मनुष्य 24 तास जरी पूर्व दिशेला म्हणत असेल की मला सुखी कर, दक्षिण दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला, तर मनुष्य सुखी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. कारण आपण जर तशा प्रकारे त्या दिशेचा जर जप केला, वारंवार जर त्याला आपण म्हटलं, तरी आपण काही सुखी होऊ शकत नाही. परंतु भगवंताने जाणलं की लोकांच्या मनामध्ये अशी भावना आहे, तर त्याला एक आध्यात्मिक स्वरूपाने एक मनुष्याला प्रेरणादायी म्हणून भगवंताने त्या दिशेला एका वेगळ्या अर्थाने प्रकाशित केलेला आहे. आणि त्यामुळे भगवंत सिगालवाद जो तरुण आहे, सिगाल, या तरुणाला भगवंत असे म्हणतात की तुझ्या पित्याने तुला सांगितलं ना की या दिशेची तू पूजा करायची आहे, तर मी जसं सांगतो तशा पद्धतीने तू या दिशेची पूजा कर. आणि त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात की पूर्व दिशेची तुला पूजा करायची आहे, तर तू माते पित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा कर. विस्तार रूपाने काल आपण बघितलं, तर 5 प्रकारच्या गोष्टी, 5 प्रकारच्या इच्छा माते पित्यांच्या असतात आपल्या संततीच्या प्रती. जसं की आपल्या कुळाचं संरक्षण व्हावं, आपलं कुळ सुरक्षित राहावं, आपला धनसंपत्तीचा वारसा त्याने सांभाळावा, आपलं उत्तरकार्य करावं, आपली जी काही कीर्ती आहे, समाजामध्ये जो मान सन्मान आहे, तो मान सन्मान त्याने शाबूत ठेवावा. म्हणजे हे सर्व प्रकारचे सद्गुण त्यांच्यामध्ये प्रतिष्ठापित व्हावे, असं माते पित्यांची इच्छा असते. तर अशा प्रकारे या गुणाने युक्त जर एखादा मुलगा अथवा एखादी मुलगी आपल्या माते पित्यांची सेवा करते, तर मग त्यांच्यासाठी माता पिता काय करतात? त्यांच्यासाठी माता पिता काय करतात? तर आजच्या देशनेमध्ये माते पित्यांची सेवा केल्यानंतर, म्हणजे आपले कर्तव्य म्हणून एखादा मुलगा, एखादी मुलगी माते पित्यांची सेवा करते, तर तशा प्रकारे भगवंताने सांगितल्याप्रमाणे जर मुलांनी माते पित्यांची सेवा केली, तर माता पिता मुलांसाठी काय करतात? तर 5 प्रकारची अनुकंपा, आपले जे माता पिता असतात, तर 5 प्रकारची अनुकंपा आपल्या मुलांवरती करत असतात. तर त्या 5 प्रकारच्या अनुकंपा, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये उपकार असं म्हणतो, तर मुलांवरती माता पिता उपकार करतात, अनुकंपा करतात. ही अनुकंपा करत असताना कोणती अपेक्षा नसते, माता पित्यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, कारण आपल्या मुलांकडून असेही माता पिता कोणती अपेक्षा करत नसतात. ते जे त्यांची सेवा करतात ते निस्वार्थपणे सेवा करतात. त्यांना जे वाढवतात, लहानाचं मोठं करतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तशी सेवा, तसा जो काही भाव असतो तो भाव त्यांच्या मनामध्ये नसतो. तर त्यांचं एक नैतिक कर्तव्य म्हणून ते पूर्ण करत असतात. परंतु चांगल्या मुलांच्या बाबतीमध्ये माता पिता मात्र प्रसन्न चित्ताने त्यांच्याप्रती ते अनुकंपा करत असतात. तसं मुलगा वाईट असेल किंवा दुराचारी असेल किंवा वाईट वळणाचा असेल, तरी सुद्धा माता पिता काय त्यांच्याबद्दल वाईट विचार करत नाहीत. पण तरी सुद्धा जर एखादा मुलगा खूप चांगला आहे, सिलवान आहे, सज्जन आहे, गुणवान आहे, तर प्रसन्न चित्ताने, म्हणजे दुःखी चित्ताने काही गोष्टी करणे आणि प्रसन्न चित्ताने काही गोष्ट करणे याच्यामध्ये फरक असतो. दुःखी चित्ताने जर एखादी गोष्ट केली तर त्यामध्ये फरक असतो, आणि प्रसन्न चित्ताने जर एखादी गोष्ट केली तर त्यामध्ये सुद्धा फरक असतो. तर माता पिता प्रसन्न चित्ताने, अगदी हृदयातून करुणा भाव उत्पन्न करून, मैत्री भाव उत्पन्न करून आपल्या पुत्रांच्या प्रती ते अनुकंपा भाव उत्पन्न करतात. तर 5 प्रकारचे अनुकंपा माता पिता आपल्या मुलांच्या प्रती करत असतात. आजच्या देशनेमध्ये त्याचा पूर्वार्ध भाग आपण बघूया. माता पिता कोणती अनुकंपा करतात? तर पहिलं असं म्हटलं आहे
पाप कृत्यापासून आपल्या मुलांना ते सावध ठेवत असतात. कोणत्याही प्रकारचं जे अकुशल कर्म आहे, पाप कर्म आहे, त्यापासून ते सावध ठेवतात. त्यानंतर सत्कार्य करणे, चांगले कार्य करण्याची ते प्रेरणा देत असतात. त्यानंतर चांगल्या प्रकारच्या शिल्पकलेचं, चांगल्या प्रकारच्या व्यवसायांचं त्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यामध्ये त्यांना ते प्रतिष्ठापित करण्याचा प्रयत्न करत असतात. चांगल्या एका कुळामधील मुलीशी त्यांचा विवाह करून देतात. आणि पाचवी गोष्ट, त्यांची जी धनसंपदा आहे, जी त्यांनी मेहनतीने परिश्रमाने कमावलेली असते, अत्यंत प्रसन्न चित्ताने ही सर्व धनसंपदा त्यांच्या ते स्वाधीन करतात, ज्याला आपण वारसा हक्क असं म्हणत असतो. हे 5 प्रकारचे अनुकंपा, 5 प्रकारचे उपकार माता पिता आपल्या पुत्रांवरती करत असतात. थोडक्यामध्ये याचा सार आपण बघूया. जसं पहिलं कर्म आहे की माता पिता आपल्या मुलांना पाप कृत्यापासून प्रवृत्त ठेवत असतात. कारण माता पिता एक सुरक्षा कवच असते आपल्या मुलांसाठी. माता पिता एक सुरक्षा कवच असते आणि सुरक्षा कवच असल्या कारणाने आपल्या मुलांवरती जे काही येणारे संकट असतात, त्या सर्व प्रकारच्या संकटांना माता पिता आपल्या अंगावरती घेत असतात. म्हणजे आपण बघतो की व्यवहारामध्ये जीवन जगत असताना पहिले म्हणजे आपल्या मुलाची, आपल्या मुलींची काळजी माता पिता घेत असतात. त्याच्यानंतर स्वतःबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल ते इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आपले मुलं अत्यंत चांगल्या प्रकारच्या मार्गाला लागले पाहिजे, आपले मुलं चांगले घडले पाहिजे, चांगले बनले पाहिजे, असं प्रत्येक मातापित्यांना वाटत असते. आणि त्यामुळे असंख्य गोष्टीपासून, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे अकुशल मार्ग आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल मार्गापासून आपल्या मुलांना ते प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात, दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे आपण व्यवहारामध्ये बघतोय की सुरुवातीला जरी आपल्याला ती गोष्ट म्हणजे वाईट वाटत असेल, जसं लहान लहान मुलांना जसं माता पिता म्हणतात की सकाळी तू लवकर उठलं पाहिजे, तू चांगल्या प्रकारचा स्टडी केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, व्यवस्थित सर्व प्रकारचे तू कार्य केले पाहिजे. म्हणजे त्या प्रसंगी त्या मुलांना जरी ते वाईट वाटत असेल, परंतु भविष्यामध्ये जेव्हा ते चांगल्या प्रकारचे बनतात, ज्ञानी बनतात, विद्वान बनतात, बुद्धिवान बनतात, तर तशा प्रकारे जेव्हा त्यांना त्याचं महत्त्व कळतं, तर तेव्हा नक्कीच त्याचा लाभ होत असतो. जसं आमचं उदाहरण, म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आम्ही मुळावला होतो, म्हणजे खेमोदोम भंतेजीकडे, धम्मशेख भंतेजींकडे, तर खेमोदोम भंतेजी खूप स्ट्रिक होते, म्हणजे आजही आहे, पण तेव्हा खूप स्ट्रिक होते. आणि जेव्हा आम्ही हॉस्टेलला त्यांच्याकडे राहत असो, तर सकाळी 4 वाजता आम्हाला ते उठवायचे. सकाळी 4ला उठलंच पाहिजे, 10 मिनिटांमध्ये फ्रेश झालं पाहिजे, 10 मिनिटांमध्ये ब्रश वगैरे केलं पाहिजे. आणि तुम्ही कोणत्याही हालतीमध्ये 4:30 वाजता अभ्यासाला बसलंच पाहिजे. 4:30 वाजता अभ्यास करायचा, 5:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 6ला पुन्हा वंदनेला तुम्ही वंदना करायची आणि 6ला पुन्हा सुटी, 7 वाजेपर्यंत शाळेमध्ये जायचं. तर तेव्हा असं वाटायचं, म्हणजे 4:30ला म्हणजे जेव्हा ते उठवायचे, तर म्हणजे अक्षरशः त्यांचा राग येत असे. त्यांना असं वाटायचं यांना काय काम आहे, यांना काहीच काम नाही आहे. म्हणजे हे उठवतात, आम्हाला झोपू देत नाहीत, कारण झोप खूप प्रिय असते. आणि झोप म्हणजे, आणि झोपेमध्ये उठवल्यानंतर जेवढं माणसाला वाईट वाटतं, तेवढं बिलकुल म्हणजे एकदम माणूस हे होते की काय एवढं मोठी चांगली झोप लागली. आणि सकाळ सकाळ झोप एकदम साखर झोप असते. आणि ते बरोबर उठवायचे, आणि त्यांची उठवण्याची जी सिस्टीम होती एकदम भयानक. आवाज दिल्याबरोबर, उठा रे असं म्हटल्याबरोबर एका क्षणामध्ये उठायचं आणि लगेच ते जे काही बेड असेल आपलं, त्याची घडी करायची एका सेकंदामध्ये. विथिन सेकंदामध्ये उठा रे म्हटल्याबरोबर उठलं पाहिजे आणि डायरेक्ट घडी करताना दिसलं पाहिजे. जर उठताना समजा असं जांभळे वगैरे दिल्या किंवा इकडे तिकडे शरीर जर केलं का, डायरेक्ट फटका बसायचा. फटका बसला समजून घ्या. आणि त्यांच्याकडे ते बेत असायचा, म्हणजे अगदी मारायचे ते बेत. त्याच्यामुळे अशी एवढी सवय, आवाज दिल्याबरोबर एका क्षणामध्ये उठला का डायरेक्ट घडी वगैरे केलं का, म्हणजे अशी सवय असायची. तेव्हा ते खूप वाईट वाटायचं. मोठे भंतेजींनी जेव्हा पहिल्यांदा
एक वर्षावास तिथे म्हणजे केला होता, मुलांना काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. तर मुलं मुली किंवा काही गावातले लोक यायचे, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ भंतेजी तेव्हा खूप चांगलं समजावून सांगायचे. पण भंतेजी जेव्हा सांगायचे तेव्हा आम्हाला असं वाटायचं, काय बोर करायले भंतेजी, एवढं कुठं बोलायचं असते का, एक एक 2-2 घंटे समजतच नाही काही. आता 7व्या 8व्या 9व्या वर्गामध्ये काय समजणार आहे, काही समजत नसायचं. आणि भंतेजी जीव तोडतोड सांगायचे, आम्हाला वाटायचं काय बोर करायले, मग आम्ही लगेच साईडला जायचं आणि झोपून जायचं. म्हणजे अशा पद्धतीने आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. आता असं वाटतं की तेव्हा जर एकाग्र चित्ताने ऐकलं असतं तर आपल्या ज्ञानामध्ये किती भर पडली असती. पण तेव्हा ते तसं वय नसतं. आपल्यासाठी, आपल्या हितासाठी माता पित्या समान त्यांनी काम केलं. आज त्यांनी तशा प्रकारचं उठवलं म्हणून एवढं एवढं म्हणजे आज जीवनामध्ये जे काही समजा प्राप्त केलं आहे, केवळ त्यांनी सकाळी उठवल्यामुळे, त्यांनी आमच्याकडून अभ्यास करून घेतल्यामुळे आज जे काही आहे तर त्यांचे ते अनंत असीम असे उपकार आहे. म्हणजे माता पिता अशा प्रकारचे आपल्यावरती अनंत उपकार करत असतात की आपल्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारचं घडलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं बनलं पाहिजे. पण त्या क्षणी त्या माता पित्यांच्या तळमळीची जी काही कदर असते ती कदर काय आपल्याला राहत नाही. आणि त्यामुळे हे तर चांगल्या गोष्टीसाठी आहे, परंतु वाईट गोष्टीसाठी सुद्धा माता पिता सदा सर्व काळ सतर्क असतात, जागरूक असतात की आपला मुलगा कोणत्या प्रकारच्या वाईट व्यसनाला लागला नाही पाहिजे, आपली मुलगी कोणत्या प्रकारच्या वाईट व्यसनाला लागली नाही पाहिजे. आणि त्यामुळे आपले जे मित्र असतात ते मित्र सुद्धा तुझे कोणते आहे, तो कोणासोबत राहतो, कोणासोबतचा सहवास आहे, असं सातत्याने माता पिता आपल्याला सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणजे आपल्या मुलांनी कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गाचं अनुसरण करू नये अशी माता पित्यांची इच्छा असते. आणि तशाच प्रकारचे संस्कार ते देण्याचा प्रयत्न करत असतात. ते दुःखी राहतात, ते कष्टी राहतात, ते अनेक प्रकारचे दुःख सहन करतात. आणि आपले मुलं खूप चांगल्या प्रकारचे बनले पाहिजे, त्यांनी जीवनामध्ये काहीतरी प्राप्त केलं पाहिजे असं मातापित्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे मातापित्यांचा हे आपल्यावरती एक अनुकंपा असते. कोणतेही माता पिता असतील तर त्यांची अनुकंपा असते. आणि केवळ हे मनुष्याच्या बाबतीमध्ये असं नाही आहे, हे केवळ मनुष्यच करतात असं नाही आहे, तर पशु पक्षी सुद्धा असं करतात, जनावर सुद्धा असं करतात. आपण बघतो ना, म्हणजे जर समजून घ्या, चिमणी असेल, पक्षी असेल, तर आपल्या पिलांना भरवण्यासाठी ती कुठून तरी दाना आणते आणि प्रथमतः त्या पिलांच्या चोचीमध्ये देत असते आणि त्यानंतर ती ग्रहण करते. हा स्वभाव आहे, हा प्राण्यांचा स्वभाव आहे, हा मनुष्यांचा स्वभाव आहे, हा पक्ष्यांचा स्वभाव आहे. कारण माता म्हटल्यानंतर ही कुठलीही असो, प्राण्यांची असो किंवा मनुष्यांची असो, तिच्यामध्ये मैत्री असते, करुणा असते, मुदिता असते, उपेक्षा भाव असतो. आणि ते नेहमी आपल्या लेकरांचं पालन पोषण अत्यंत चांगल्या प्रकारचं करत असतात. परिणामतः माता पिता आपले मुलं कोणत्याही प्रकारच्या अकुशल कर्माला धारण त्यांनी करू नये असाच त्यांचा प्रयत्न असतो. ही पहिली अनुकंपा माता पिता आपल्यावरती करत असतात. त्यानंतर दुसरा आहे, सत्कार्य करण्याचे माता पिता प्रेरणा देत असतात. सत्कार्य, चांगलं कार्य करण्याचे माता पिता नेहमी आपल्याला प्रेरणा देत असतात. कारण आपल्या जीवनामध्ये कुणाची तरी आपल्याला प्रेरणा असावी, ज्याला आपण काय म्हणतो की आदर्श. आपल्या जीवनामध्ये कोणाचा तरी आदर्श असावा. ज्यांच्या जीवनाचा कोणीतरी आदर्श आहे तो मनुष्य जीवनामध्ये कधी अपयशी होऊ शकत नाही. एक आदर्श मनुष्यांचा असतो आणि प्रत्येकाचा एक आदर्श असतो. ते मान्य करत नाही आपण, तो भाग वेगळा असतो. कधी कधी असं होतं, कारण एखादा मनुष्य सुरुवातीला जर आदर्श ठेवत असेल आणि त्याच्यापेक्षा जर आपण एखादं मोठा आपण म्हणलो, किंवा पदाने समजून घ्या, धनाने समजून घ्या, किंवा अन्य प्रकारच्या गोष्टीने ज्ञानाने समजून घ्या, तर आपण तसं श्रेय त्यांना देत नाही, किंवा यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये असा काही बदल झाला, किंवा यांच्यामुळे मी काहीतरी शिकलो, असं फार कमी लोक म्हणतात. कारण भगवंत असे म्हणतात, इथे उपकाराची जाण ठेवणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. दोन लोक या संसारामध्ये मिळणं दुर्लभ आहे असं भगवंताने म्हटलं. एक, आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारे व्यक्ती मिळणं दुर्लभ आहे. आणि दुसरी गोष्ट, निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करणारा व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे. कारण आपल्यावरती जर समजा एखाद्या व्यक्तीने उपकार केले असतील तर तो व्यक्ती त्याचं स्मरण ठेवेल
त्याची आठवण ठेवेल असं नाही आहे. कारण लोकांचा तो स्वभाव असतो, म्हणजे लोक बदलतात आणि तशा प्रकारे लोक बदलत असल्यामुळे, जसं व्यवहारिक जर उदाहरण घ्यायचं असेल, आपण जर पैसे कोणाला उसने दिले, बाय चान्स मध्ये आपण कोणाला पैसे उसने दिले, तर तुम्हाला माहित आहे, कारण तुम्ही संसारिक जीवन जगता, तुम्हाला जेव्हा एखादा व्यक्ती पैसा मागताना तो किती नम्रतेने मागतो, एकदम त्याच्या मना म्हणजे नम्रता असते, एकदम प्रेमाने, एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, तीन वेळेस, तो चार चार वेळेस तो आपल्याला मागेल, कारण त्याची ती नीड असते, त्याची ती गरज असते. आणि पैसे वगैरे आपण देतो, जसा करार होतो, 15 दिवसानंतर देतो, महिन्यानंतर देतो, 2 महिन्यानंतर देतो. आणि 2 महिन्यानंतर जर समजा आपण त्याला म्हटलं, कुठे भेटले समजून घ्या, की जे पैसे देणार होते काय झालं, तेव्हा ते काय बोलतो, तो प्रेमाने बोलतो का? प्रेमाने बोलत नाही ते. मी काय पळून चाललो का म्हणते, नाही का, मी तर देणारच आहे म्हणते, अडचण आहे म्हणते, एवढं काय म्हणते, म्हणजे असं एकदम तो बोलतो, असं बोलतो की जसं काय आपणच गुन्हेगार आहोत, म्हणजे पैसे देऊन आपणच मोठा गुन्हा केला, अशी भावना आपल्या चित्तामध्ये आपल्याला वाटते. कारण तो मनुष्यांच्या प्रवृत्तीचा स्वभाव आहे. म्हणजे घेताना मनुष्य अत्यंत प्रेमाने गोड बोलून घेत असतो, परंतु देताना मात्र मनुष्याच्या चित्तामध्ये तो प्रेमभाव, तो जिव्हाळा नसतो. का नसतो? कारण आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण मनुष्यांना नसते. आणि त्यामुळे माता पिता मात्र या बाबतीमध्ये वेगळे असतात. ते सदा आपल्याला प्रेरणा देत असतात, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला ते प्रेरणा देतात. जिथे जिथे आपलं मन खचत असेल, सर्वात प्रथम आपल्या जीवनाचे शिल्पकार हे आपले माता पिता असतात. कारण माता पिता आपल्याला घडवत असतात, माता पिता आपल्याला बनवत असतात. आपल्या जीवनाला कसं वळण लावायचं, आपल्या जीवनाला कसं घडवायचं, हे केवळ माता पिता अगदी लहानपणापासून, जसं एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा असेल तर त्याला अगदी व्यवस्थितपणे त्यांना ते आकार देतात. अगदी माता पिता सुद्धा आपल्या मुलांना तशाच प्रकारे घडवत असतात. कधी कधी जर समजा अपयश येत असेल, जीवनामध्ये अपयश येते, यश अपयश हा मनुष्याच्या जीवनाचा स्वभाव आहे. जर एखादा अपयश येत असेल तर माता पिता त्याला उभारी देतात, त्याला ते प्रेरणा देतात की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू पुन्हा प्रयत्न कर, आणि पुन्हा जर तू प्रयत्न केले तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये तुला यश प्राप्त होऊ शकते. अशी प्रेरणा सदा सर्व काळ माता पिता देत असतात. आणि त्यामुळे ही प्रेरणा अत्यंत महत्वपूर्ण आहे. प्रेरणा मनुष्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण चांगल्या प्रकारची प्रेरणा देणारी लोक फार कमी असतात. चुकीच्या मार्गाने सांगणारी लोक, चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करणारे लोक आपल्याला पावलोपावली मिळतात. कधी कधी आपण कोणाला काही विचारत सुद्धा नाही तरी सुद्धा मार्गदर्शन करणारे लोक आपल्याला भेटतात. परंतु चांगला मार्ग सांगणारे, कल्याणाचा मार्ग सांगणारे, प्रेरणा देणारे लोक फार कमी असतात. त्यामध्ये एक माता पिता हे प्रथम स्थानी असतात. कारण माता पिता सदा सर्व काळ आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये नेहमी चांगला विचार करतात आणि आपले मुलं घडले पाहिजे, आपले मुलं चांगले बनले पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांचा असतो. ही दुसरी अनुकंपा माता पिता आपल्या मुलांवरती करत असतात, कारण त्यांनी त्यांची चांगल्या प्रकारे सेवा केली असते. तर तिसऱ्या प्रकारचं कर्म आहे, चांगल्या प्रकारच्या शिल्पकलेचं त्यांना ते ज्ञान देतात, किंवा व्यवसायाचं त्यांना ते ज्ञान देतात. बाहू सचंच सीपंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तम. बाहू सचंच सीपंच, वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पकला मनुष्याने धारण केल्या पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपल्यामध्ये असाव्या. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कला जर आपण संपादन करत असेल तर सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतं. कारण माता पिता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पकला शिकवण्यासाठी प्रेरणा देत असतात. म्हणजे नेमकं आपण काय करावं, कोणत्या मार्गाने आपण जावं, हे माता पिता ठरवत असतात. कधी कधी मुलांना ते समजत नाही, त्यांच्या आवडीचं एखादं क्षेत्र नसते आणि त्यांच्या मनाच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांना क्षेत्र घ्यावं लागतं. पण माता पित्यांची अशी इच्छा असते की त्यांनी या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं पाहिजे, किंवा अन्य प्रकारे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, भगवंत तर असे म्हणतात की मनुष्याने एका कलेवरती अवलंबून राहू नये, वेगवेगळ्या प्रकारच्या कला आपण संपादन केल्या पाहिजे.
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. केवळ एका ज्ञानावरती आपण अवलंबून राहू नये. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कला जर आपण संपादन करत असेल तर जीवन जगण्यासाठी मार्ग हे सुलभ होत असतात. वेगवेगळे जर आपल्याकडे जर कला असतील तर त्या वेगवेगळ्या कलेच्या द्वारा आपलं जीवन हे सुलभ होत असते. आणि एकाच मार्गाने जर आपण जीवन जगत असेल, एकाच मार्गाने जर आपण मार्गक्रमण करत असेल तर कधी कधी असं होऊ शकते की त्या मार्गामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे माता पिता प्रथम अशा प्रकारचा विचार करतात की आपले मुलं खूप चांगल्या प्रकारचे बनले पाहिजे, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे. कारण ही जी गोष्ट आहे, एक आपले माता पिता आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन म्हणजे माता पित्यांच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. कारण माता पिता जशा प्रकारचं ज्ञान आपल्याला देत असतात, कारण त्या वयामध्ये योग्य प्रकारे आपल्याला संस्कार देणे, योग्य प्रकारे आपल्या जीवनाला वळण लावणे हे अत्यंत महत्वपूर्ण असते. कारण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर मनुष्याला प्राप्त झालं नाही तर मनुष्याचं जीवन हे अधोगतीला जाऊ शकते. आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केवळ माता पिता आपल्याला देऊ शकतात. कारण त्यांच्या आपल्यावरती ते उपकार असतात. त्यांच्या चित्तामध्ये आपल्या प्रती अनंत मैत्रीभाव असतो, अनंत करुणाभाव असतो. आणि त्या करुणेने, त्या मैत्री भावनेने माता पिता आपल्याला योग्य प्रकारच्या मार्गाचं मार्गदर्शन हे सदा सर्व काळ करत असतात. आणि त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करतात. आपल्या मुलांनी शिकावं यासाठी ते प्रयत्न सुद्धा करतात. अनेक लोक आता म्हणजे अशा प्रकारचा विचार करतात. कारण सर्व प्रकारच्या इच्छेचा त्याग आपल्या मुलांसाठी, सर्व प्रकारच्या इच्छेचा त्याग केवळ माता पिता करतात. व्यवसायामध्ये आता जसं एज्युकेशन संदर्भामध्ये आपण बघतो, आज घडीला एज्युकेशनमध्ये शिक्षणासाठी म्हणजे लाखो रुपये आपल्या मुलांवरती माता पिता खर्च करतात. म्हणजे स्वतःच्या इच्छा एखादी पूर्ण होत नसेल, जे स्वतःची इच्छा पूर्ण होत नसेल त्या स्वतःच्या इच्छेला दाबतात आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, त्याला खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त झालं पाहिजे, अशा प्रकारे माता पिता विचार करतात. कारण त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचा तो भाव असतो. व्यवसायाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना जर एखादा व्यवसाय करायचा असेल, उद्यमधंदा करायचा असेल तर अशा व्यवस्थेमध्ये सुद्धा माता पिता त्यांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. कारण मार्गदर्शन प्राप्त होणे हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असते. कारण माता पिता ते घडवतात, माता पिता ते बनवतात. आणि माता पिता जर ते घडवत असतील, ते बनवत असतील तर ते आपल्या जीवनातील एक सर्वात मोठी एक संधी असते. माता पिता जर चांगले नसले, माता पित्यांनी जर ही गोष्ट जर समजा केली नाही तर मुलांचं जीवन मात्र कोणत्याही मार्गाला जाऊ शकते. सर्वच माता पित्याने केलेले जे काही सर्वच संस्कार जे मुलं धारण करतीलच असंही नाही आहे. काही काही माता पिता चांगले संस्कार करतात, चांगलं शिकवतात, तरी सुद्धा आपण व्यवहारामध्ये बघतो की अनेक मुलं म्हणजे वेगवेगळ्या मार्गाचं अनुसरण करतात, वाईट मार्गाला सुद्धा जातात. परंतु जे खरे ज्ञानी असतात, बुद्धिमान असतात तर ते आपल्या माता पित्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार मार्गक्रमण करतात आणि ते सुखाला प्राप्त होत असतात. जसं रामजी बाबाने आपल्या भिवाला घडवण्यासाठी म्हणजे माता पित्यांचे किती उपकार आपल्यावरती असतात बघा. माता पित्यांचे अनंत उपकार असतात. म्हणजे आपल्या मुलाने अभ्यास करावा, बाबासाहेबांनी अभ्यास करावा यासाठी बाबासाहेब सुद्धा रात्र जागायचे, रात्र जागायचे, सकाळी सकाळी त्यांना उठवायचे. म्हणजे हे परिश्रम त्यांच्याकडून करून घ्यायचे. कारण त्यांना माहित होतं की आपला मुलगा हुशार आहे, बुद्धिवान आहे. कारण माते पित्यांचा हा एक त्याग आहे. म्हणजे आपल्यासाठी रात्र जागणे हे सुद्धा माते पित्यांचा खूप मोठा त्याग आहे. आणि बाबासाहेब म्हणजे त्या उपकाराची परतफेड सुद्धा करतात. बाबासाहेब त्याची नेहमी बाबासाहेब असं बोलायचे की माझ्या जीवनामध्ये जे काही मी घडलो, माझ्या जीवनामध्ये जे काही मी प्राप्त केलं आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या पित्याला जातं. माझ्यामध्ये जी धार्मिक वृत्ती आहे, माझं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझी जी ज्ञानाची भूक आहे ती ज्ञानाची भूक माझ्या पित्याने कधीही थांबवली नाही. मला असं वाटलं
की या विषयावरती एखादं पुस्तक मी वाचलं पाहिजे, लगेच दुसऱ्या दिवशी माझे पिता ते पुस्तक मला आणून देत असत. जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते कुणाची उधारी घेत असत. जर समजून घ्या कुणी उधारी नाही दिले तर माझ्या आत्याचे दागिने असायचे, ते दागिने ते गहाण ठेवत असत. परंतु माझ्या पुस्तकाची जी भूक आहे त्यांनी कधीही थांबवली नाही. म्हणजे पित्यांमध्ये असणारी करुणा असते. बाबासाहेब असं म्हणतात की मी जे काही घडलो ते सर्व माझ्या मात्या पित्यांमुळे घडलो. म्हणजे आई तर नव्हत्यात, परंतु पित्याने हे सर्व संस्कार, कारण लहानपणीच बाबासाहेबांची आई 7 वर्षाची असतानाच बाबासाहेब वारले होते. तर सर्व पित्याचं आणि मातेचं जे वात्सल्य आहे, जे प्रेम आहे, ते सर्व काही रामजी बाबाने बाबासाहेबांना दिलं होतं. म्हणजे अनंत हे उपकार असतात आपल्या जीवनामध्ये. आपल्या मुलांनी काय घडावं. दुसरी गोष्ट रामजी बाबा अत्यंत महत्वपूर्ण बाबासाहेबांना सांगतात की मी जे तुला शिकवत आहे, मी तुला जे शिकवत आहे, जे शिक्षण देत आहे, उच्च शिक्षण देत आहे, तर हे शिक्षण केवळ तुला मी नोकरीसाठी शिकवत नाही आहे. तू एखादी चांगल्या प्रकारची नोकरी करावी, आपला संसार तू सांभाळावा, यासाठी फक्त मी तुला हे शिक्षण देत नाही, तर तू ज्ञानी बनावं, विद्वान बनावं आणि तू समाजासाठी काहीतरी करावं. तुझ्या मनामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची एक प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी मी तुला उच्च दर्जाचं शिक्षण देत आहे. म्हणजे ही भावना बाबासाहेबांच्या पित्याची होती. आणि प्रत्येक माते पित्यांची ती इच्छा असते, आकांक्षा असते की आपले मुलं खूप चांगल्या प्रकारे बनावे, ज्ञानी बनावे, विद्वान बनावे आणि त्यांनी स्वतःचा संसार तर सुखपूर्वक करावाच. परंतु ज्या समाजामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मी ते केलं पाहिजे. म्हणजे ही भावना सुद्धा, हा तिसरा उपकार भाव, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पकला त्यांना आत्मसात करणे, वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसायामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारची मदत करणे, प्रेरणा देणे, हे सुद्धा माता पिता आपल्या मुलांवरती अनुकंपा करून त्या ठिकाणी करत असतात. ही तिसरी अनुकंपा माता पिता करत असतात. त्यानंतर चौथं, योग्य कुटुंबाशी त्याचा विवाह बंधनामध्ये त्यांना ते विवाह करत असतात. म्हणजे योग्य कुटुंब, चांगल्या प्रकारचं कुटुंब, या संसारामध्ये चांगल्या प्रकारचे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, भगवंत असे म्हणतात. म्हणजे संसारिक लोकांच्या जीवनामध्ये ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे, ज्याला अनुकूल कुळ असं म्हटलं आहे. पाली साहित्यामध्ये अनुकूल कुळ असा शब्द प्रयोग आलेला आहे. जशा प्रकारचं आपलं कुळ आहे तसंच ते कुळ सुद्धा असावं. म्हणजे आज जे कुळ आपण बघतो ते कुळ नाही आहे. आज वेगवेगळ्या प्रकारचे लोक कुळ बघतात. भगवंताच्या काळामध्ये योग्य कुळ ज्याला असं म्हणायचं की जे लोक धनवान आहेत, जे लोक सिलवान आहेत, जे लोक गुणवान आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारच्या व्यवहाराने युक्त असणारी लोक, त्याला कुळ असं म्हटलं आहे. आणि अशा प्रकारच्या अनुकूल कुळामध्ये आपल्या मुलांचा विवाह झाला असं वाटलं पाहिजे. आज घडीला जर आपण विचार केला तर अनुकूल कुळ बघितलं जातं, पण कोणतं? सोमसची मुलगी सोमच्याच घरी गेली पाहिजे. अनुकूल कुळ आपल्या भाषेमध्ये लाडवंची मुलगी लाडवंच्याच घरी गेली पाहिजे, विणकरची मुलगी विणकरच्याच घरी गेली पाहिजे. काय काय लय लय बारा भानगडे आहेत त्या, म्हणजे खूप सारे आहेत. हे 3-4 फक्त आपल्याला माहित आहे. म्हणजे याला अनुकूल कुळ म्हटलं नाही भगवंतानी. भगवंतानी जे अनुकूल कुळ म्हटलं आहे, जे सिलवान लोक आहेत, जे सदाचारी लोक आहेत, जे चांगल्या प्रकारचं जीवन जगणारे लोक आहे, त्याला अनुकूल कुळ असं म्हटलं आहे. आणि भगवंत असे म्हणतात की माता पिता आपल्या मुलांना, आपल्या मुलींना अनुकूल स्थळी देण्याचा ते प्रयत्न करत असतात, कारण ते सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. ते जर चांगलं नसेल तर जीवन बर्बाद होत असते, सगळं कुटुंब हे उद्ध्वस्त होत असते. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज घडीला जे कुळाच्या संदर्भामध्ये आपण बघतो, एक तर संपत्ती बघतात, संपत्ती त्यांच्याकडे आहे का? विपुल जर धनसंपदा असेल तर मग ते ठीक आहे. जर दुसरी गोष्ट जर बघायची झाली तर ते जॉबला आहेत का, म्हणजे चांगल्या जॉबला आहेत का, वेल सेटल आहेत का, ही तिसरी गोष्ट. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट अशी बघितली जाते, ते दिसण्यासाठी सुंदर आहे का, चांगल्या प्रकारचं आहे का. या 2-3 कंडिशन वर्तमान काळामध्ये बघितल्या जातात. सुंदरता आवश्यक आहे, धनसंपदा आवश्यक आहे आणि चांगल्या प्रकारच्या नोकरीला असणे तो आवश्यक आहे. मग तो सिलवान असेल याच्याशी काही घेणं देणं नाही,
तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो याच्याशी काही घेणं देणं नाही, आज व्यवहारामध्ये आपण बघतोय. आणि नंतर मात्र मग त्या ठिकाणी आपल्याला पश्चाताप होतो आणि अनेक मुलींचे संसार हे उद्ध्वस्त होत असतात. अनुकूल स्थळ अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनाथ पिंडकाच्या घरी सुजाता आली. अनाथ पिंडकाचा जो एकुलता एक मुलगा होता, एकुलत्या एक मुलाची पत्नी म्हणून सुजाता आली. सुजाता दिसण्यासाठी अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते आणि विशेष रूपाने ती अत्यंत धनवान सुद्धा असते. कारण हे सुद्धा धनवान कुळ असतं, त्यांचं कुळ सुद्धा धनवान असतं आणि अनुकूल कुळ असल्या कारणाने मग ती आता मनामध्ये जाऊन आपण कधी कधी म्हणतो की मनामध्ये जाऊन थोडं आपण बघतो की ते लोक कसे आहेत किंवा ते लोक कशा प्रकारचा व्यवहार करतात. तर यांना सुद्धा असं वाटलं की ही चांगल्या कुळातली स्त्री आहे, चांगल्या कुळातली मुलगी आहे, आपला मुलगा सुद्धा एकुलता एक आहे आणि सुजाताला त्या ठिकाणी म्हणजे विवाह त्या अनाथ पिंडकाच्या मुलासोबत करून दिला असतो. पण सुजातेचा स्वभाव जो असतो तो अत्यंत वाईट असतो. म्हणजे तिच्या मनामध्ये सौंदर्याचा अहंभाव असतो, धनसंपत्तीचा अहंभाव असतो आणि सौंदर्याचा धनसंपत्तीचा अहंभाव असल्या कारणाने ती पतीचा सन्मान करत नाही, ती सासऱ्यांचा सन्मान करत नाही किंवा घरातील कोणत्याही मंडळींचा सन्मान त्या ठिकाणी ती करत नाही. एकदा भगवंत त्यांच्याकडे जात असतात तर घरामध्ये भांडण होत असते आणि भांडण होत असताना मग अनाथ पिंडकाला भगवंत विचारतात की अनाथ पिंडक असं काय होत आहे, ज्याप्रमाणे नदीवरती कोळी असावे आणि नदीवरती कोळी असल्यानंतर जसा ते म्हणजे शोर करतात, कल्ला करतात किंवा बोलतात एकमेकाच्या प्रती मोठमोठ्याने, अगदी तसं तुझ्या घरामध्ये कल्ला होत आहे, काय भानगड आहे. तर तेव्हा अनाथ पिंडक अत्यंत नम्रतेने म्हणतो की भगवान, ही माझी जी सून आहे ती अत्यंत उद्धट आहे, ती कोणत्या प्रकारचं चांगलं कर्म करत नाही, चांगल्या प्रकारचं जीवन जगत नाही. मग जेव्हा भगवंत सांगे तिला बोलवा, तिला बोलवलं जातं तेव्हा ती अत्यंत नम्रतेने भगवंताच्या समोर येऊन प्रणाम करत असते, नम्रतेने. तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान, आता जशी ही दिसत आहे तशी मात्र बिलकुलच नाही आहे. म्हणजे ही जी नम्र दिसत आहे आता एकदम नम्रतेने तुमच्यासमोर प्रणाम करत आहे, अशी भगवान ही बिलकुलच नाही आहे, ही अत्यंत उद्धट स्त्री आहे. तेव्हा भगवंत तिला मार्गदर्शन करताना 7 प्रकारच्या स्त्रिया सांगतात. या संसारामध्ये 7 प्रकारच्या स्त्रिया आहे. तर तो विषय काय आपला नाही आहे, आपण फक्त बघत आहोत की अनुकूल स्थळी 7 प्रकारच्या स्त्रिया. खाटकींसारखी स्त्री असते, चोरींसारखी स्त्री असते, व्यभिचारीण स्त्री असते, माते समान स्त्री असते, बहिणी समान स्त्री असते, मैत्रिणी समान स्त्री असते. किती झाल्या साहेब? खाटकीन समान स्त्री असते, चोरा समान स्त्री असते, व्यभिचारण स्त्री असते. बाकी 4 तर तुम्हाला माहित आहे. मैत्रिणीसारखी असते, बहिणीसारखी असते, आईसारखी असते आणि दासीसारखी असते. या 7 प्रकारच्या स्त्रिया असतात आणि भगवंत उपदेश करता विस्ताराने, तेव्हा तिच्या मनामध्ये परिवर्तन होत असते. कधीतरी सांगेल हा विषय. तर मला हे सांगायचं आहे की अशा पद्धतीने अनुकूल स्थळ असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि ते सुखाचं खूप महत्वपूर्ण साधन आहे. आज घडीला अनेक संसार केवळ अनुकूल स्थळ नसल्यामुळे दुःखी आहेत, कष्टी आहेत. अनेक भगिनी आपल्या घरी सुद्धा आहेत या अशा प्रकारच्या लोकांच्या व्यवहारामुळे, लोकांच्या वागण्यामुळे. आणि त्यामुळे माता पिता हे चौथा उपकार आपल्यावरती करतात, चौथी अनुकंपा ते आपल्यावरती करतात की आपल्या मुलांना, आपल्या मुलींना अनुकूल स्थळी आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या परिवारामध्ये शील, सदाचार, सदाचाराने, मैत्रीने जीवन जगणारे लोक असतील, अशा परिवारामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलींना ते देण्याचा प्रयत्न करत असतात. ही चौथी अनुकंपा आपल्या मुलांवरती ते करत असतात. 5वी आणि शेवटची, प्रसन्न मनाने, आनंदी मनाने मृत्यूच्या समयी आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण जी धनसंपदा कमावली आहे त्या धनसंपदेचा वारसा हक्क त्या ठिकाणी त्यांना देत असतात प्रसन्न चित्ताने. तसं जनरली वर्तमान काळामध्ये प्रसन्न चित्ताने काय माता पिता हक्क देत नाही, मृत्यूच्या नंतर ते आपोआप होऊन जातं. वारसा हक्क, खरा वारसा हक्क म्हणजे काय? वारसा हक्क खरा, हा वारसा हक्क कशाला म्हटला आहे? जसं राहुल जेव्हा भगवंत कपिलोस्त्रा जात असतात, कपिलोस्त्रा गेल्यानंतर
भोजन ग्रहण करतात ते राजा शुद्धोधनाच्या निमंत्रणावरून. भोजन ग्रहण केल्यानंतर राहुल माता यशोधरा आपल्या मुलाला म्हणते, राहुलाला, राहुल हे जे ब्रह्मासमान ज्यांचं तेजस्वी असं रूप आहे ते तुझे पिता आहे, त्यांना तू तुझा वारसा हक्क माग. तेव्हा राहुल म्हणतो की माझे पिता तर शुद्धोधन आहेत. तो तर तेव्हा राहुल माता म्हणते, यशोधरा म्हणते की नाही, तुझे पिता हे शुद्धोधन नाही आहेत, तर तुझे पिता हे महाश्रमण आहे. तू जा त्यांच्याकडे. त्यांच्याकडे आतापर्यंत मी न पाहिलेल्या अशा विपुल धनराशी आहे. त्या धनराशी तू घे, कारण तू त्याचा पुत्र असल्या कारणाने तुझा त्याच्यावरती अधिकार आहे. आणि राहुल गेल्यानंतर त्यांना म्हणतो की हे श्रमणा, तुझी छाया देखील अत्यंत शीतल आहे. तुम्ही माझे पिता आहात ना. तेव्हा राहुल भगवंत काहीच बोलत नाही आणि ते म्हणतात की मी तुमचा पुत्र असल्या कारणाने मी असं ऐकलं आहे की तुमच्याकडे विपुल धनसंपदा आहे. ती धनसंपदा माझी आहे, कारण मी तुमचा पुत्र आहे. माझा वारसा हक्क मला तुम्ही द्या, असं राहुल भगवंताला म्हणत असतो. कोणता वारसा हक्क? यशोधरा अत्यंत ज्ञानी होते, यशोधरा अत्यंत हुशार होते, बुद्धिवान होते, आणि त्यामुळे आपल्या पित्यांना सुद्धा म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा त्याच्या पित्याचा वारसा हक्क प्राप्त झाला पाहिजे. माते पित्यांची ती इच्छा असते. जेव्हा राहुल भगवंताला तसं म्हणतो तेव्हा भगवंत सारीपुत्ताला म्हणतात, सारीपुत्त, माझा पुत्र मला वारसा हक्क मागतो आहे. सोने, नाणे, चांदी, रुपे, हिरे, मोती जे नाशवंत होणार आहे, जे नष्ट होणार आहे, ते नष्ट होणारं धन माझ्याकडे बिलकुल नाही आहे. परंतु आध्यात्मिक धनाच्या माझ्याकडे विपुल अशा राशी आहे. त्या राशी तू आत्मसात करण्यासाठी तत्पर आहे का? तुझी तेवढी क्षमता आहे का? त्याला तू सांभाळू शकशील का? तेवढ्याच धैर्याने राहुल म्हणतो, हो, मी ते सांभाळण्यासाठी तयार आहे. आणि नंतर राहुलाला सारीपुत्तांच्या द्वारा प्रवर्जा दिली जाते, ते श्रमण बनत असतात. म्हणजे माता पिता आपल्या मुलांना जो वारसा हक्क देत असतो, तो वारसा हक्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून ज्याला धनसंपदा आपण म्हणत असतो, तो वारसा तर त्यांना मिळतोच मिळतो. म्हणजे माता पित्याने दिला काय आणि नाही दिला काय, ते मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर ते तर त्यांना मिळणारच आहे. ते त्यांचा तो हक्क आहे, अधिकार आहे. म्हणजे बळजबरीने घेणे किंवा संमतीने घेणे तर ते त्यांना प्राप्त होतच असते. परंतु भगवंत असे म्हणतात की तो वारसा त्यांना मिळणारच आहे. परंतु तुम्ही माता पिता म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचा संस्काराचा वारसा, धम्माचा वारसा आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर धम्माचा वारसा देसाल, म्हणजे धम्माचा वारसा एवढा महत्वपूर्ण आहे, भौतिक वारसापेक्षा तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि माता पित्यांनी आपल्या मुलांना तो धम्माचा वारसा दिला पाहिजे. कारण भौतिक वारसा हे कधीही निर्माण होऊ शकतो. भौतिक वारसा आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करू शकतो, परंतु आध्यात्मिक वारसा ही माता पित्यांची देण असते. आध्यात्मिक वारसा हा माता पित्यांची देण असते आणि ती देण, तो वारसा प्रत्येक माता पित्यांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे. कारण आपल्याकडे करोडो रुपये संपत्ती असेल, जर मुलं बाळ चांगले नसतील, मुलगा सिलवान नसेल, सदर नसेल, व्यसनाधीन असेल किंवा वेगवेगळ्या मार्गाचं तो अनुसरण करणार असेल, तर तुमच्याकडे करोडो रुपये जरी संपत्ती असेल तर ती संपत्ती नष्ट होण्यासाठी वेळ लागणार नाही. करोडो रुपये संपत्ती मनुष्यांची अकुशल मार्गाने नष्ट होत असते. परंतु तुमच्याकडे झिरो संपत्ती आहे आणि तुमचे मुलंबाळ खूप सिलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे, तर संपत्ती कमवण्यासाठी वेळ बिलकुल लागणार नाही. आणि त्यामुळे भौतिक संपदा तर आपण दिलीच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा महत्वपूर्ण आपल्या मुलांना आपण आध्यात्मिक वारसा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो आध्यात्मिक वारसा जर आपण देत असेल तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुलांना काहीतरी देऊन जातो,
याचा अर्थ होत असतो. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की किमान दर रविवारी तुम्ही तुमच्या मुलाबाळासह विहारामध्ये गेले पाहिजे, म्हणजे तो संस्कार त्यांना तुम्ही दिला पाहिजे. बुद्धाचा संस्कार, बुद्ध विचाराचा संस्कार तुम्ही त्यांना दिला पाहिजे. कारण बुद्ध विचाराचा संस्कार जर तुम्ही त्यांना देसाल तर भविष्यामध्ये तुमचे मुलं बाळ धार्मिक असल्या कारणाने, नीतिवान असल्या कारणाने, सदाचारी असल्या कारणाने तुमच्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाला ते प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात. त्यामुळे नेहमी आपण आपल्या मुलांना आपण चांगल्या प्रकारचा धम्मरूपी वारसा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक मातापित्यांची अशा प्रकारे इच्छा असते. कारण मुलं जर चांगली असतील, मुलं जर 5 प्रकारच्या ज्या काल बघितलेल्या त्यांच्या ज्या इच्छा आहे, ज्या आकांक्षा आहे, त्या आकांक्षेने मातापित्यांना असं वाटतं की आम्हाला संतती झाली पाहिजे. आणि जेव्हा संतती होत असते तर हे 5 प्रकारचे अनुकंपा, 5 प्रकारचे उपकार माता पिता आपल्या मुलांवरती करत असतात आणि ते अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आणि त्यामुळे नेहमी आपण आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं धार्मिक संस्कार देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या प्रकारे शीलानुसार, सदाचारानुसार आणि अत्यंत एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना घडवण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सिगालवाद जे सुद्धा आहे तर ते व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असं सुद्धा आहे. व्यावहारिक उपदेश भगवंताने यामध्ये दिलेले आहेत. तर उद्याच्या भागामध्ये आपण आजकाल पूर्व दिशा बघितली, पूर्व दिशेचं महत्त्व बघितलं, मातापित्यांचे जे 5 अनुकंपा उपकार असतात ते आज आपण बघितले. उद्याच्या भागामध्ये दक्षिण दिशा कुणाला म्हटलं आहे, दक्षिण दिशेचं काय विशेष महत्त्व आहे या संदर्भामध्ये आपण धम्मदेशना बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.